सुजित नाईक आपण स्टेजवर आहे. चेंडू कुठे आहेत? सुजित नाईक नवीन चेंडू. अनंता घरत यांच्याकडून वियान इंटरप्राइजेस नानकर संघाला एक ब्रेकिंग न्यूज झालेली आहे. अनंता घरत यांच्याकडून प्रत्येकी षटकारासाठी फलंदाजी करणाऱ्या नानकर संघाला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. धन्यवाद. प्रत्येकी षटकारासाठी 500 रुपये आहेत. अनंता घरत यांच्याकडून हे पारितोषिक लावलेले आहे वियान इंटरप्राइजेस नानकर संघाच्या खेळाडूंसाठी. चला आपण सामन्याला करूया सुरुवात. मोरेश्वर सुतार आणि मयूर दलवी ही जोडी आपण पाहतोय. नानकर संघ माजी केंद्रीय पंचायती राज चषक 2025चा विजेता संघ. याच क्रीडानगरीतून या संघानं तो चषक उचललेला आहे आणि आज पुन्हा एकदा स्वर्गीय नम्रता स्मृती चषक या स्पर्धेच्या माध्यमातून जॉली कामतगर टीम समोर पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. गोलंदाज रितेश धुमाल. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मोठी विकेट. मोरेश्वर सुतार 0 बाद. नवीन फलंदाज अक्षय कोहली. अगदी 0वर एक मोठा फलंदाज मोरेश्वर सुतार याची विकेट रितेश धुमालने घेतलेली आहे. चांगली सुरुवात आहे जॉली कामतगर टीमसाठी. इथे हा चेंडू देखील अगदी चांगल्या टप्प्यावर आपण पाहिला आहे. शॉर्ट लेग रिजन मधून चेंडूला उचललाय. एक सिंगल धाव अक्षय कोहलीच्या बॅटमधून. पहिली सिंगल वियान इंटरप्राइजेस नानकर संघाच्या फलकावर. चांगला अगदी लेट कटचा फटका आपण पाहतोय. मयूर दलवी यांच्या बॅटमधून हा चौकार आलाय. चौकाराने धावसंख्या 5. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर चौकार. इथे हा चेंडू देखील रितेश धुमालचा आलाय डॉट. एक तुम्हारी एक हमारी. पहिल्या फेरीचा आजच्या पहिल्या रात्रीमधून आपण हा तिसरा सामना पाहतोय. आज 2 विजय जय बजरंग कारिवली टीमनं मिळवलेले आहेत. इथे चेंडूला अगदी ऑन साइडला खेळलेत. पटका फसलाय, झेल टिपलाय. मोहिल मात्रेनं झेल टिपलाय. चांगली सुरुवात रितेश धुमालकडून. पहिल्याच ओव्हरमधून 2 धक्के दिलेत वियान इंटरप्राइजेस नानकर टीमला.
काय चांगली सुरुवात नाणेफेकी जिंकून इथे जो गोलंदाजीचा निर्णय घेतलाय तो अगदी योग्य वाटतोय. नवीन फलंदाज अनिकेत दलवी. ज्वाले कामतगर टीमनं याच क्रीडानगरीतून ज्या संघानं माजी केंद्रीय मंत्री 2025 ची ट्रॉफी उचललेली आहे त्या संघाला पहिल्या 5 चेंडूमध्ये तरी अडचणीमध्ये आणलाय. एक चौकारासह 5 धावा देत 2 फलंदाज बाद केलेत. चांगली सुरुवात आहे रितेश धुमाल या गोलंदाजाकडून. पहिलं पॉवर प्लेचं ओव्हर आणि अगदी चांगला रनअप राऊंड द विकेटनं गोलंदाजी करतायत. बघूया अंकित दलवी डावखुरे हाताचे फलंदाज आहेत. तेच तर चेंडू शॉर्ट मिड विकेटला. चेंडू काहीसा उशिराने घेतलाय. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली आहे अंकित दलवीनं. इथे पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि 2-6 अशी संत आणि शांत सुरुवात वियान इंटरप्राइजेस नानकर टीम कडून. सुजित नाईक, देवीदादी चौगुले, स्वर्गीय नम्रता स्मृती चषकाचे हे 2 आयोजक सहकारी. अभिनंदन पप्पेजी कारिक ऑल टीम. जय बजरंग कारिवली आज पहिल्या रात्रीमधून 2 विजय संपादन केलेले आहेत. पहिल्या सामन्यातून जय बजरंग मिनिश 11 कारिवली क्या बात आहे. पहिल्या सामन्यातून जरीमरी काटई आणि दुसऱ्या सामन्यातून जयारी रांजनोली या टीमला त्यांनी पराभूत केलेले आहे. नवीन गोलंदाज आलेत मोहिल म्हात्रे. मोहिल म्हात्रेला अगदी पहिल्या चेंडूवर रिव्हर्सचा फटका खेळण्याचा मन अंकित दलवीनं बनवलाय. नक्कीच मोहिल म्हात्रे जॉली कामतगर संघाचा एक चांगला खेळाडू म्हणून ज्याची ओळख ज्यांनी निर्माण केलेली आहे. नरेशदादा म्हात्रे यांचे चिरंजीव आहेत. कामतगर गावचे उद्योजक उद्योगपती एक चांगलं व्यक्तिमत्व. इथे या चेंडूवर एक सिंगल धाव अंकित दलवीनं. अभिनंदन. एक ओव्हर 2 चेंडूमध्ये धावा आलेत फक्त 7. गडीबद झाले 2. मोरेश्वर सुतार 0 वर, मयूर दलवी 4 वर आणि अक्षय कोहली 1 आणि अंकित दलवी 2 वर खेळतायत. मोहिल म्हात्रेचं दुसरं ओव्हरचं खेळ प्रगतीपदावर आहे. हा चेंडू बघूया आपण. ते पंच आमच्याकडे वळतायत. आउटसाइड ऑफ स्टंप ला सोडून जाणारा चेंडू. सुरेश घरत सरळनं वाईटचा इशारा केलाय. अतिरिक्त धावसंख्येनं संघाची टोटल 8 या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. फुलटॉस चेंडू अतिशय चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. एका टप्प्यानं तितका चांगला चेंडूला अगदी उचललाय डीप मधून. फक्त एक सिंगल धाव. सिंगल न धावसंख्या 9 चेंडू आणि 9 धावा. अक्षय कोहली आणि अंकित दलवीला तिसऱ्या विकेटसाठी भागीदारी पार्टनरशिप करावी लागेल. कारण की मोरेश्वर सुतार आणि मयूर दलवी हे लवकर बाद झालेत. इथे फटका बघूया. अगदी ॲडिशनल लॉंग ऑन रिझनला झेल ड्रॉप झालाय. प्रयत्न जरूर चांगले केले. असं वाटलं होतं एक क्षणी की झेल कंप्लीट होईल. मात्र इथे डावखुऱ्या फलंदाज अंकित दलवीला जीवनदान दिलाय.
धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10. एक सिंगल धावाली. मोहिलनं आतापर्यंत 5 चेंडू फेकले, त्यात एक वाईट, एक डॉट आणि 3 सिंगल. इथे संधी निर्माण झालेली आहे. चांगला झेल टिपलाय फलंदाज अक्षय कोहली. झेलबाद. चांगली गोलंदाजी मोहिल म्हात्रेनं. अगदी रितेश धुमालनं ज्या पद्धतीने गोलंदाजी केली तशीच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आमचे मित्र दिलीपजी कोणकार, आई गावदेवी कोणकर 40+ एक उत्कृष्ट खेळाडू आणि ग्रुप ग्रामपंचायत नानकर सांगेचे माजी सरपंच यांनी त्यांच्या लाडक्या संघाला अर्थातच वियान एंटरप्राइजेस नानकर या संघाला शुभेच्छा दिलेत. सध्या फोन द्वारे ते आम्हाला जोडलेत. युसेन लाईव्हच्या माध्यमातून ते स्पर्धा पाहत आहेत. धन्यवाद दिलीपजी कोणकार. आपलं स्वर्गीय नम्रता स्मृती चषक 2025 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. मोहिल म्हात्रे, संकेत दलवी, चांगला फटका इथे आपण पाहतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. जशी फिल्डिंग लावले तशीच चेंडूच्या हाताळणी गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावा बनलेत वियान एंटरप्राइजेस संघाच्या फलकावर 3/11. नक्कीच ही धावसंख्या मी तर म्हणेन की माझी केंद्रीय पंचायती राज चषकामध्ये हा संघ अपराजित राहिला आणि मात्र या सामन्यातून कुठेतरी खराब सुरुवात. पहिल्या 2 ओव्हरमध्ये तरी वार केला आहे जॉली कामतगर टीमच्या गोलंदाजानं वियान एंटरप्राइजेस नानकर संघाच्या फलंदाजांवर. रितेश धुमालनं 6 धावा देत 2 विकेट, मोहिल म्हात्रेनं 5 धावा देत 1 विकेट. असं 2 ओव्हरमध्ये 11 वर 3. ओम पाटील, नक्कीच अमोल पाटील यांचे चिरंजीव, जॉली स्पोर्ट कामतगार, नवीन 40+ एक उत्कृष्ट खेळाडू आणि भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमधलं खूप मोठं चर्चेत असलेलं नाव अमोल पाटील यांचे चिरंजीव ओम पाटील ओव्हर नंबर 3 साठी आलेत. हा चेंडू ओम पाटीलचा डॉट आलाय. बघा यानंतर कासारवडवली टीम आणि खारबाव टीम दोन्ही संघनायक टॉससाठी उपस्थित राहा. कासारवडवली आणि खारबाव राहून दिले. त्रिफलाची बात. ओम पाटीलच्या नावावर पहिली विकेट. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या 14 चेंडूंचा खेळ
संपलेला आहे आणि धावा लागलेत वियान एंटरप्राइजेस नानकर संघाच्या फलकावर 4-11. चांगली गोलंदाजी, चांगली अगदी टिचून मारा केलाय. रितेश धुमालनं सुरुवात चांगली केली, पायाभरणी चांगली केली आणि त्याच्यावर कलच चढवण्याचं काम इथे मोहिल म्हात्रे आणि अमोल पाटील यांचे चिरंजीव ओम पाटील करतायत. वेलकम. देवीदाजी चौगुले आमचे आयोजक आहेत आणि सुजित नाईक या स्पर्धेसाठी मेहनत घेतलेली आहे. कासार वडवली आणि खारबाव. हा चेंडू देखील तेज तर्रार टाकलाय. एक सिंगल धाव, वाईट प्लस 22 अशा 2 अतिरिक्त धावा या चेंडूवर आलेत. अक्षय ठेटे आलेत. खूप मोठं नाव आहे सध्या तरी या खेळाडूची चर्चा आपल्याला नेहमीच ऐकायला मिळते. लाईट बंद करा, धन्यवाद. 2 ओव्हर 3 चेंडू, 2च आहेत नक्कीच. वाईट आलाय. यस, 2 ओव्हर 2 चेंडूचा खेळ संपलाय. ओमनं तिसरा चेंडू वाईट फेकलाय. धावा बनलेत आता 15. चेंडू टाकून झाले 14, 13 बनलेत. सॉरी 13 धावा. 11 + 2 4-13. सुरेख वाईट यॉर्कर. काय कमालीची लाईन अँड लेंथ अंकित दलवीसाठी. बघा तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. कासार वडवली आणि खारबाव टीम इनिंग ब्रेक मध्ये टॉससाठी या. बघूया ओम याचा चेंडू अगदी पलटी शॉट केलेत, गॅप शोधली, चेंडू चालला अगदी डीप फाईन लेग रिजन मधून सीमा पार येतोय चौकार. चांगला संपर्क झाला अगदी चेंडू आणि बॅट मध्ये आणि धावसंख्येला या 4 धावेने आकार आलाय. धावा बनलेत आता 17. चेंडू टाकून झाले 16. 2 ओव्हर 4 चेंडू मध्ये 17 या धावसंख्येवर विहान एंटरप्राइजेस संघाला थांबवण्यात यश आलेलं आहे. जॉली कामतघर टीमच्या गोलंदाजांना. ओम इथे फटका बघूया. शॉर्ट फाईन लेग रिजन मधून चेंडू अगदी खेळाडूला बीट करून चालला डीप फाईन लेग रिजनला. सलगचा दुसरा चौकार अंकित दलवीच्या बॅट मधून. धावसंख्या 21. या 2 चौकारानं धावसंख्येला आता आकार आलाय, कारण की विहान एंटरप्राइजेस नानकर संघाकडे देखील गोलंदाजी चांगली आहे. अजून 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अक्षय टेटे आणि अंकित दलवी माजी केंद्रीय पंचायती राज चषक 2025चा विजेता संघ विहान एंटरप्राइजेस नानकर आपण पाहतोय. हा फटका चांगला आहे पुन्हा एकदा, मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित. चांगला झेल टिपला आणि ते अंकित दलवी देखील झालेत आउट. ओमनं या तिसऱ्या ओव्हर मधून 2 विकेट आपल्या नावावर कोरलेत. 3 ओव्हर 21 7च्या सरासरीनं 5 गड्यांच्या मोबदल्यात विहान एंटरप्राइजेस नानकर टीम जॉली कामतघर संघासमोर. नक्कीच फलंदाजी कुठेतरी थोडीशी खराब पहिल्या 3 ओव्हरमध्ये तरी आपल्याला पाहायला मिळाली नानकर संघाकडून. बघूया शेवटचा आणि अंतिम 4थ्या ओव्हरसाठी कुठल्या गोलंदाजाला इथे संधी दिली जाईल. जॉली कामतघर टीम एक चांगली टीम म्हणून या टीमकडे देखील पाहिलं जातोय. आज नानकरचा संघ देखील खूप दूरचा प्रवास करून या गुरुदत्त 44व्या क्रीडानगरीमध्ये स्वर्गीय नम्रता स्मृती चषक 2025 मध्ये सहभागी झालाय.
आदित्य आलाय. फलंदाज यतीन जाधव आणि अक्षय टेटेला देखील आता सामन्याची सूत्र खांद्यावर घ्यावी लागतील. सध्या स्ट्राईकला मला वाटतं अक्षय आहे. खूप कमी वेळेमध्ये या खेळाडूंनी नाव खूप कमावलेले आहे. आदित्य. चला कासावडली टीम आणि खारबाव टीम चे संघनायक, दोन्ही टीमचे संघनायक आपण यायचं आहे. गोलंदाज आदित्य. पहिला चेंडू गुडलँड स्पॉटवर फेकलाय. तिथे फलंदाज बीट झाले. यष्टीरक्षकाला देखील चेंडू पकडता आला नव्हता. बाईच्या स्वरूपात एक सिंगल येईल. सिंगलनं धावसंख्या 22, डबल 2. कारबाव संघाचे संघनायक इथे उपस्थित झालेत. कासार वडवली टीम चे संघनायक आपण देखील या. आपण मान्यवर कक्षामध्ये नाणेफेकी करू. फक्त 5 चेंडूंची इनिंग शेष आहे. कारबावचे संघनायक देखील आमच्या समोरच्या कक्षासमोर बसलेले आहेत. कासारवाडीली टीम देखील खूप दूरचा प्रवास करून आलेले. इथे चेंडू मात्र चाललाय अगदी ऑन साइडला डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. या 6 धावेने आता संघाची टोटल 28 वर जाऊन पोहोचलेली आहे. या इनिंगचा मला वाटतं पहिला षटकार यतीन जाधवनं ठोकलाय आणि अगदी तो 20 चेंडू आणि 20व्या चेंडूवर आला. आता 4 चेंडू या इनिंगचे शिल्लक आहेत. जुने चेंडू असतील तर मिळतील मित्रांनो, कारण की इथे चेंडू भरपूर आपले हरवलेले आहेत. रात्रीची स्पर्धा आहे. आम्ही सर्वांना सूचित करतोय असेल तर मिळेल, नाहीतर तुम्हाला नवीन चेंडूवर सामना कंप्लीट करावा लागेल. हे आम्ही तुम्हाला सूचना नसून विनंती करतोय, कारण की रात्रीची वेळ आहे. आयोजक आपले सुजित नाईक आणि देवीदास चौगुले कारविलीहून आलेत. मानकुलीच्या क्रीडानगरीमध्ये स्पर्धा आयोजित केली आहे. त्यांना सहकार्य करा. चेंडू तुम्हाला असेल तर नक्की मिळेल, अन्यथा आपल्याला शेवटचा चेंडू जरी सेकंड इनिंगचा शिल्लक असला तर तुम्हाला नवीन चेंडूवरच तो सामना कंप्लीट करावा लागेल. ही आम्ही तुम्हाला विनंती करतोय. 28 धावा. आदित्य यतीन जाधव समोर पुढील चेंडू. हा फटका फसलाय. बघूया शॉर्ट लेगचे क्षेत्ररक्षक धावतायत. चेंडू चाललाय डीप फाईन लेग आणि लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेनं आणि या चेंडूवर देखील आलाय यतीन जाधवच्या बॅटमधून हा चौकार. धावा आल्यात आता 32चा आकडा गाठलेला आहे. अजूनही 3 चेंडू आता या इनिंगचे आहेत आणि अक्षय टेटे काहीतरी कानमंत्र देत आहेत यतीन जाधवला, कारण की यतीन जाधवनी 2 चेंडूमध्ये 10 मूल्यवान धावा जोडल्या आहेत व्हीएन एंटरप्राइजेस नानकर संघासाठी. हा फटका अगदी शॉर्ट फाईन लेगला थांबवलाय. चांगला झेल टिपला आणि फलंदाज यतीन जाधव झेलबाद. नक्कीच इथे आदित्यने कमबॅक केलाय. पहिल्या चेंडूवर लेग 22 त्यानंतर षटकार चौकार आणि विकेट कमबॅक केलाय, कारण की यतीन जाधवनं त्याला 2 चेंडूमध्ये 10 धावा पूर्ण केल्या होत्या. बघूया नवीन फलंदाज. धीरज जाधव. नक्कीच अगदी नानकरचा संघ
नक्कीच आमचे 40+चे दिलीपजी कोणकर, माजी सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत नानकर सांगे आणि आई गावदेवी नानकर 40+चे एक उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत. चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून देखील भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेची आयोजित केली होती. एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहिलं होतं. सरपंच चषक रामचंद्र दत्तात्रय सुतार यांच्या नावाची स्पर्धा. चांगले प्रयत्न होते. इष्टरक्षक इष्टांच्या मागे मोती झेल जरूर सोडले, मात्र प्रयत्न अगदी 100% केले होते. एक सिंगल धाव, धावसंख्या 33. शेवटचा एक चेंडू. नक्कीच दोन्ही टीमचे संघनायक खारबाव आणि कासार वडवली. आपण सुजित नाईक यांच्याशी संपर्क साधायचा आहे. या आपण मान्यवर कक्षामधून आपण पहिल्या फेरीच्या आजच्या पहिल्या रात्रीमधून चौथ्या सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करणार आहोत. हा चेंडू तेज तर्रा टाकलाय. बन्नाट वेग आदित्य. इथे 4 ओव्हरमध्ये विएन एंटरप्राइजेस नानकर टीमनं धावा बनवलेत. 5 गड्यांच्या मोबदल्यात 33 आणि विजयाचं लक्ष आहे 34 धावांचं ज्वाली कामतगर संघासमोर. आपण करूया पुढील 2 संघादरम्यान नाणेफेकी. दोन्ही संघनायकांनी सुजित नाईक स्पर्धेचे आयोजक यांच्याशी संपर्क साधा. आमचे दत्तात्रयजी दोन्ही टीम सुजित नाईक आणि देवीदास चौगुले. बघा श्री अनंता घरत यांनी वियान एंटरप्राइजेस नानकर संघाच्या फलंदाजांना एक बक्षीस जाहीर केलं होतं. प्रत्येकी षटकारासाठी 500. यतीन जाधवनं एक षटकार ठोकलाय या इनिंगमधून. न्यू एकविरा खारबाव आणि कासार वडवली या 2 संघादरम्यान आपण पुढील सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. या देवीदासजी चौगुले सुजित नाईक यांच्या जोडीला अगदी या स्वर्गीय नम्रता स्मृती चषकासाठी अपार मेहनत घेताना कासार वडवली टीम आणि खारबाव. कोण आवाज येईल? काय म्हणणं आहे? चापा असं म्हणणं आहे. अगेन्स्ट नाही, शापा झालेली आहे. नक्कीच कासार वडवली टीमच्या बाजूनं नाणेफेकीचं महत्त्वाचा कौल लागलेला आहे. काय निर्णय घेत आहे? शतरक्षण करताय. 4 ओव्हरचा सामना आहे. श्री गुरुदत्त चौथेरवा किडनगरी मानकुली इथून आपण स्वर्गीय नम्रता स्मृती चषक 2025 ची पहिली रात्र पाहतोय. शतरक्षण घेण्यामागचं कारण काय? काय नाही, बॉलिंग अटॅक चांगला आहे आमच्यावर, तर आम्ही 30 पर्यंत थांबवायचा प्रयत्न करू. नक्कीच याआधी खारबाव संघाबरोबर आपला या सीझन मध्ये सामना झालाय? नाही, प्रथमच खेळताय. हो. कशी वाटली सुजित नाईक आणि देवीदास चौगुले यांची नाईटची स्पर्धा? चांगली स्पर्धा आहे नाईटची. या मैदानात आम्ही खेळलेलो आहे. खूप खूप धन्यवाद. आपल्याला विजयासाठी शुभेच्छा. खारबाव संघाचे संघनायक आम्हाला जोडलेत. आपण नाणेफेकी हरलात आणि प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. हा निर्णय मनासारखा झाला की मनाच्या विरोधात? आम्हाला फलंदाजी घ्यायची होती आणि फलंदाजी भेटली. म्हणजे आपल्या मनासारखा हा निर्णय मिळाला आहे. कशी वाटली सुजित नाईकची स्पर्धा आणि देवीदास चौगुले यांची स्वर्गीय नम्रता स्मृती चषक 2025? खूपच चांगलं आयोजन आहे आणि आम्हाला इथं खेळायची संधी दिली, त्यांचे आम्ही आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. दोन्ही संघनायकांना देऊया आपण शुभेच्छा. तर पहिल्या फेरीच्या चौथ्या सामन्याची नाणेफेकी जिंकून कासार वडवली टीमचे संघनायकांनी घेतलाय प्रथम गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी न्यू एकविरा खारबाव संघाला आमंत्रण दिले. धन्यवाद. आपण जाऊया चालू सामन्याचं दुसरं सत्र ऐकूया. समालोचन कक्षामध्ये सज्ज झालेत आमचे परम मित्र व्हॉइस ऑफ गोरसी भिवंडी तालुक्याचा एक बुलंद आवाज कॅम्प्युटर समालोचक सुभाष धुमाल सर. खूप खूप धन्यवाद कालीराम किनी सर. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत न्यूकरा खारबाव विपक्ष नरेश
स्पोर्ट्स कासारवडोले या दोन संघामध्ये. तर सुरू असलेला सामना आपण पाहतोय व्हॅन एंटरप्राइजेस नानकर विपक्ष जॉली स्पोर्ट्स कामतगर. राकेश पाटील फॅम टीम व्हॅन एंटरप्राइजेस नानकर, तर दुसऱ्या बाजूला नरेश म्हात्रे फॅम टीम जॉली स्पोर्ट्स कामतगर या दोन संघांमधील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. नम्रता स्मृती चषक आपल्यापर्यंत घेऊन आले आहेत सुजित नाईक आणि देवीदास चौघुले यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. प्रत्येक विकेटसाठी अनंत घरत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक नानकर संघासाठी नक्कीच दिलं जाईल. व्हॅन एंटरप्राइजेस नानकर संघाने या प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकांमध्ये धावपलीकडे 10 जोड केले. त्या एकूण 33 आणि 34 धावांचं आव्हान ठेवले गेलेले ती जॉली स्पोर्ट्स कामतगर या संघासमोर. आणि आव्हानाचा पाठलागासाठी सलजोडी मैदानामध्ये आपण बघतोय महेंद्र उर्फ मोती रिकी पॉन्टिंग ऑफ भिवंडी, तर दुसऱ्या बाजूला मोहिल म्हात्रे टू ओपनर ऑन ग्राउंड आपण बघतोय. अक्षय ठेटे आपण बघतोय या बॉलिंग ट्रॅकवर पहिले षटक घेऊन आलेलं आहे. अक्षय ठेटे जो बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट याच मैदानावर माजी केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये ठरला होता. तोच गोलंदाज सध्या गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. इथे आडव्या बॅटने हा चेंडू खेळलेला आहे. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतोय या महेंद्र उर्फ मोती. सिंगलने स्वतःचा अकाउंट ओपन केलेलं आहे त्याने आणि या सिंगलने या स्वतःचा अकाउंट देखील ओपन होतोय. नानकर विपक्ष कामतगर या दोन संघामधील सामना आणि यानंतर आपण सामना पाहणार होतो न्यूयॉर्कला खारबाव विपक्ष नरेश स्पोर्ट्स कासारवडोले या दोन संघामध्ये. इथे सरळ बॅटने फटका केलेला क्षेत्ररक्षक संजय कावकर रिझन मध्ये. आता तोपर्यंत फलंदाज 2 धावा इथे पूर्ण करतात. मोहिल म्हात्रे देखील 2 ने आपला अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या स्कोरवर 3 वर पोहोचते. आव्हान ठेवले गेले ते 34 धावांचा आपण पाहतोय. या व्हॅन एंटरप्राइजेस नानकर माजी केंद्रीय राज्यमंत्री चषकाचा विजेता संघ मिनेश 11 ज्या बजन कारिवली संघाला पराभूत करून नानकर संघाने त्या चषकावर नाव कोडलं होतं. तर धर्मराजा चषकातील उपविजेता संघ रनरअप संघ जॉली कामतगर संघ दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतोय. इथे या ऑन साइडला मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. या दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न एसनो इथे मात्र 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत. ताळमेळ थोडासा बिघडलेला होता. आता अखेर 2 धावा पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. 2 धावेने कामतगर संघाच्या धावफलकामध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती या 5 वर. सुजित नाईक आणि देवीदास चौघुले यांच्या माध्यमातून नम्रता स्मृती चषकाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. श्री गुरुदत्ता चौठाईराव मानकुले आणि या मैदानातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण युसेनच्या माध्यमातून केले जाते. प्रोपरायटर विजय पाटील त्यांची संपूर्ण ऑफिशियल टीम आपण ही स्पर्धा कव्हर करताना पाहतोय. यावेळी मात्र मिस टाइम फटका मिड ऑफ रिझन मध्ये या झेल आणि इथे पहिला फलंदाज बाद होताना झेलबाच्या रूपाने पहिला हादरा कामतगर संघाला फलंदाज
मोहिल मात्रेच्या रूपाने. सुस्वागतम. मानकुले गावचे शिवसेना शाखा प्रमुख आणि गुरुदत्त 40+ संघाचे आमचे एक सहकारी खेळाडू भारतदादा रामदास माली यांचं मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन झाले. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वर्गीय नम्रता स्मृती चषक 2025 मध्ये सुजित नाईक आणि देवीदाजी चौगुले यांच्या वतीनं आपलं सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुस्वागतम. वेलकम. भारत माली साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. शाखा प्रमुख त्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. न्यू बॅटर यश पाटील आपण बघतोय वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलेले आहेत. इथे मात्र खराब दिशा पाहायला मिळते. डाऊन द लेग स्टंप पंचांच्या समांतर धाव मिळते. वाईट चुपाने अवांतर आणि अवांतर धावणे कामतगर संघाची धावसंख्या पोहोचते ती 6 वर. अक्षय ठेटे आपण बघतोय गोलंदाजी ट्रॅकवर. तर सामनावीर फलंदाज यश पाटील. पुन्हा एकदा डाऊन द लेग स्टंप हा चेंडू हाताळला जातोय. अगदी आपण बघितलं तर लेग स्टंप उडवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय अक्षय ठेटेकडून. मात्र दिशामध्ये भरकटताना पाहायला मिळतोय. धावसंख्या पुन्हा एकदा सिंगलने 7 वर पोहोचते. पहिले षटक मार्गस्थ आव्हान ठेवलं गेले ते 34 धावांचा. 34 लक्षाचा पाठलाग जॉली कामतगर संघ करतोय. एका बाजूला व्यान एंटरप्राइजेस नानकर संघ, व्यान एंटरप्राइजेस कालेरची सर्व राकेश पाटील यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला नरेश मात्रे फॅम टीम जॉली कामतगर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथे 20 सेकंदात चेंडू खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करून फेकी करेल तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावेने संघाच्या धावफलकमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या कामतगर संघाची पोहोचते ती 8 वर. फोर्स केला चेंडूला इनफिल्डच्या वरून अगदी आउट ऑफ फील्ड देखील कव्हर करताना चेंडू निघून जातोय सीमा पार. मोतीच्या बॅट मधून हा चौकार. वाढते धावफलकावर 12 पहिल्या षटकात समाप्तीनंतर पाहायला मिळत आहे. नानकर संघ आपण इन ॲक्शन मध्ये पाहतोय आणि प्रवीण जाधव सध्या स्कोररच्या भूमिकेमध्ये आमच्या कॉम बॉक्समध्ये आहेत. त्यांच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग केली जाते. मॅट अँड गोल्डन फिंगर नानकर मोठे तर वागवा ठरणार नाही.
पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 12 आणि दुसऱ्या षटकात हाताळण्यासाठी गोलंदाज अक्षय कोहली येतोय. अक्षय कोहली आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर. तर सामनाकर फलंदाज यश पाटील, दुसऱ्या बाजूला महेंद्र मोती पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन, अराउंड लेग आणि त्रिफला बाद. एसटी गुल आपण पाहतोय. दुसरा फलंदाज बाद होतोय जॉली कामतकर या संघाचा. न्यू बॅटर रोमित चौधरी आता मात्र फलंदाजीसाठी सज्ज होतोय. दोन फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या स्थिर आहे. आव्हान 34 धावांचा आहे. 34 लक्ष्याचा पाठलाग केला जातोय. गतीमध्ये परिवर्तन, इथे इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जातोय एक्स्ट्रा कव्हर कडे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत दुरून चेंडू येऊन फील्ड करतोय, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मात्र तोपर्यंत फलंदाज 2 धाव इथे पूर्ण करतात आणि 2 धावने संघाची धावसंख्या पोहोचते या 14 वर. चौदा धावत आपल्याकडे झळकलेले आहेत. 2 बाद दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना इथे समोर खेळलेल्या चेंडूला 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धावीसाठी देखील प्रयत्न केला जातो मिसफील्ड, आणि या चुका मात्र टाळाव्या लागतील, कारण एक चूक नक्कीच सामन्याचं चित्र पूर्णपणे विरुद्ध संघाच्या बाजूने फिरवू शकते. मायनर मिस्टेक कधी कधी मेजर प्रॉब्लेम देखील उद्भवू शकतात. आणि क्रिकेटमध्ये तसंही चुकीला माफी नाही. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ती 16 धावा. 34 लक्ष्याचा पाठलाग कामतकर संघ करताना आपण पाहतोय. इथे पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा वाईट. आव्हान देता वाढच्या रूपाने धावसंख्येमध्ये सिंगलने भर पडते. धावसंख्या 1 ने वाढून होती धावफलकावर 17 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे अक्षय कोहली आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर. तर अक्षय कोहली याचा सामना करेल फलंदाज रोमित चौधरी. इथे मात्र खराब चेंडू
ही थोडीशी नक्कीच डोकेदुखी ठरते नानकर संघासाठी, कारण अव्वंत धावा दिल्या जातात. हा लगातार दुसरा वाईट चेंडू हाताळताना गोलंदाज अक्षय कोहली. पहिल्या षटकामध्ये देखील अक्षय ठेट्याने या सलगचे 2 चेंडू वाईट हाताळले होते आणि कधी कधी वाईट चेंडू हाताळताना आपल्या संघाची अवस्था देखील वाईट करताना अनेक गोलंदाजांना आपण पाहिलेलं आहे. 18 धावा धावपलीकडे झलकले गेले आहेत. फ्री केलेल्या चेंडूला मनगडी फटका, मात्र मिड विकेट रिझल्टमध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. चौतीस या लक्ष्याचा पाठलाग जॉली स्पोर्ट्स कामतगृह संघ करतोय. धावसंख्या 19 पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. यानंतर आपण सामना पाहणार आहोत न्यूयॉर्कला खारबा विपक्ष नरेश स्पोर्ट्स कासरडोले या दोन संघामध्ये. सिद्धनायक अंजूर एवन जोडी चषकाचा उपविजेता संघ न्यूयॉर्कला खारबा संघ आपल्याला पुढील सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. आणि न्यूयॉर्कला खारबा संघाने जॉयकुमार कारिवली चषकामध्ये देखील रजनी स्पर्धेमध्ये चांगलं परफॉर्मन्स केलं होतं. समोर खेळलेल्या चेंडूला 20 मध्ये एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलपेक्षा अधिक नाही. आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये देखील न्यूयॉर्कला खारबा संघाने गोठेकर बी सारख्या बलाढ्य संघाविरुद्ध तब्बल 80 धावा कुठून करण्याचा पराक्रम केला होता. मात्र तरीही या खारबा संघ तो सामना पराभूत झाला होता. मात्र चांगला परफॉर्मन्स या नवख्या संघाने याच मैदानावर माजी केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये केलं होतं. त्या संघाला आपण पुढील सामन्यामध्ये इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. धावसंख्या 20 धावपलीकर झलकले गेले. इथून 14 धावांची अजूनही आवश्यकता आहे. दुसरं षटक थोडंसं लांब लचक षटक पाहायला मिळतंय. इथे समोर चेंडूला 20 मध्ये चेंडू निघून जाईल. गॅप मोठा नाही, धावांचा टोटा, सीमा पार, 1 बाउंड चौकार. उद्या आमचं शेड्यूल ठीक 5 वाजता सुरू होईल. चोवीस धावा धावपलीवर झलकले गेले आहेत आणि इथून 10 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. आपण सामना बघूया. व्हॅन इंटरप्राइजेस नानकर विपक्ष जॉली स्पोर्ट्स कामतगृह या दोन संघामध्ये. प्रथम फलंदाजी करता व्हॅन इंटरप्राइजेस नानकर संघाने आपल्या निर्धारित 4 षटकामध्ये धावपलीवर 10 झळकवले. त्यात 33 आणि 34 धावांचं लक्ष्य जॉली स्पोर्ट्स कामतगृह संघासमोर उभं केलेलं आहे. आतापर्यंत 2 षटकाचा खेळचा समाप्त झाला आणि 2 षटकामध्ये धावपलीवर 10 झळकले गेलेले त्या 24 धावा. शुभम जाधव येतो गोलंदाजी ट्रॅकवर. शुभम जाधव ज्यांनी केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये आतिश भांडेचं विकेट घेतल्यानंतर नक्कीच आपला सूच काढून जे कानाला लावलं होतं ती क्लिप खूपच व्हायरल झाली होती. तोच गोलंदाज सध्या गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी नक्कीच त्या चषकामध्ये शुभम जाधवची देखील पाहायला मिळाली होती. उद्या मित्रांनो आमचं शेड्यूल ठीक 5 वाजता सुरू होईल. उद्या पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल जानकी स्पोर्ट्स पिंपळगर विपक्ष जर्मन कोणी विरुद्ध वाघविल भावी 11 वाघविल या दोन संघामध्ये. पहिला सामना या दोन संघामध्ये पाहायला मिळेल आणि या सामन्याने उद्याच्या शेड्यूलला सुरुवात होईल. त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल एकविरा मानकुली विपक्ष जयदुर्गा भादवड बी या संघामध्ये. त्यानंतर खोनी विपक्ष वाघविल मधील विजेता संघ विपक्ष
जानकी स्पोर्ट्स पिंपळगर, त्यानंतर सामना कोलशेत स्पोर्ट्स कोलशेत विपक्ष ऐवजश्री स्पोर्ट्स निंबवली, त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल साईस खारबा विपक्ष जर्मन पिसे आणि मेघालयवरून वाघविल संघाला उद्या देखील आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. इथे मात्र मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, विकेटचं पतन, सुरेख झेल तिथे अक्षय ठेटेच्या माध्यमातून थेट झेल पकडला गेलेला आहे आणि यात आणखीन एक हादरा बसतोय कामतगर या संघाला. न्यू बॅटर ओम पाटील, अमोल पाटील यांचं सुपुत्र आपला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्थिर, धावपलेकर 25 धावा, आव्हान 34 धावांचं आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. इथून 10 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथे या 20 मध्ये हा चेंडू खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक कॉंगर रिझर्व मध्ये सज्ज आहे. एक सिंगल रन्स घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. दुसरीसाठी प्रयत्न केला जातोय. एस नो होल दिली गेली होती, मात्र इथे आपण पाहतोय फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. एका धावेने या कामतगर संघाची धावसंख्या पोहोचते ती 26 वर 26. 34 लक्षाचा पाठलाग केला जातोय. 8 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. इथे स्क्वेअर ऑफ विकेट, चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल रनचा फलंदाज पूर्ण करतायत, सिंगल पेक्षा अधिक नाही. आज मोरेश्वर सुतार शून्यावर बाद झाला आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय नानकर संघाचं आव्हान आपण कमी धावांचं पाहायला मिळत आहे. जेव्हा जेव्हा मोरेश्वर सुतार नानकर संघाला चांगली सुरुवात करून देतोय, केंद्रीय राज्यामध्ये चषकामध्ये देखील आपण पाहिलं होतं, तेव्हा मात्र हा संघ मजबूत स्थितीमध्ये नेहमीच पाहायला मिळालेला आहे. अगदी सेमीफायनलमध्ये देखील ते चित्र आपल्याला पाहायला मिळतं. मोरेश्वर सुतार यांनी स्वप्नवत सुरुवात आपल्या संघासाठी केली होती. शुभम जाधव पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. फोर्स केला चेंडूला, फोर्सिंग स्ट्रोक, गॅप मधून चेंडू निघून जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. इथून केवळ इनमिन 3 धावांची आवश्यकता आहे. विजयाची उंबाट्यावर आपण पाहतोय आता मात्र कामतगर संघ. इथे या चेंडू जातोय पॉइंट रिझन मध्ये. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. पंच गणेश पाटील सरांचा लेगबॅटचा इशारा होतोय. अव्वंतर धावने संघाची धावसंख्या 32 धावा. आज व्हॅन इंटरप्राइजेस नानकर संघाने नक्कीच फलंदाजीमध्ये या चांगली कामगिरी केलेली नाही. कारण आपण जर बघितलं तर एकमेव फलंदाज वगळला
अंकित दलवी ज्यांनी 11 धावा अंकित केल्या होत्या आणि त्याच्या समेत यतीन जाधव 10 धावांचं योगदान दिलं होतं. इतर फलंदाज मात्र फ्लॉप ठरले होते आणि म्हणूनच एक कमी टार्गेट इथे कामतगर संघासमोर पाहायला मिळालं. केवळ इथून 2 धावांची आवश्यकता आहे कामतगर संघाला विजयासाठी. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. आज जयभरामध्ये भाटाले संघ देखील या स्पर्धेतून बाहेर गेलेला आहे. संकेत दलवी आलेले बॉलिंग ट्रॅकवर शेवटचे षटक हाताळण्यासाठी. समीकरण सोपं आहे खरं तर. आपण बघतोय कामतगर संघासाठी मात्र इथून हे अवघड जर बनवायचं असेल तर टिचून गोलंदाजी करावी लागेल. एखादा चमत्कार आता मात्र नानकर संघाला हा सामना जिंकून देऊ शकतोय. इथे मात्र चमत्कार नाही, हा षटकार पाहायला मिळतोय. विजय षटकार, विजय संपादन केलेला आहे कामतगर संघाने. अभिनंदन व्हॅन इंटरप्राइजेस का अभिनंदन. जॉली स्पोर्ट्स कामतगर हार्ड बनवल्या आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच जे पारितोषिक देण्यासाठी मी शाखा प्रमुख मानकुली गावचे भारत रामदास माली साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचे शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल. ओम पाटील ज्यांनी अष्टपैलू कामगिरी केलेली आहे. फलंदाजी करताना 11 धावा आणि गोलंदाजी करताना 2 सफलता देखील अर्जित केलेल्या आहेत. तो ओम पाटील ठरला आहे या सामन्याचा सामना. ओम पाटील इज द प्लेयर ऑफ द मॅच. कॅमेरामॅन आपण व्हीआयपी कव्हर करायचं आहे. शाखा प्रमुख आपण पाहतोय मानकुली गावचे भारत माली साहेब आणि त्यांचे शुभ हस्ते पारितोषिक आपण इथे देणार आहोत. ओम पाटील ठरलाय या सामन्याचा सामनावीर. अनंत घरत साहेबांनी नक्कीच षटकारसाठी आणि विकेटसाठी पारितोषिक लावलं होतं आणि हे पारितोषिक घेण्यासाठी नानकर संघाचे अक्षय ठेटे, अक्षय कोहली, शुभम जाधव आपण तसेच जतीन जाधव आपण देखील जतीन जाधव यांनी षटकार खेचला होता आणि विकेट घेतले होते अक्षय ठेटे, अक्षय कोहली आणि शुभम जाधव यांनी. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाते शाखा प्रमुख मानकुली यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. वेल प्लेड ओम अँड ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच. तर कॅश प्राइज देखील दिले जाईल. नानकर संघाचे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल की आपण तर पुढील सामन्याला सुरुवात समोरच्या कक्षामधून आपण आवाज ऐकूया आमच्या सकाळी समालोचक कालेराम केनी सरांचा. खूप खूप धन्यवाद सुभाष धुमाल सर. आज स्वर्गीय नम्रता स्मृती चषक 2025च्या माध्यमातून मला वाटतं चालू सीझनमध्ये प्रथमच धुमाल सरांसोबत आज समालोचन करण्याची संधी मिळाली आणि मी खास करून सुजित नाईक असतील, देविदाजी चौगुले, अल्पेश गायकवाड, संदेश वखारे आणि धुमाल सरांचे आभार व्यक्त करतोय. नक्कीच आपण एक स्वागत आणि सन्मान कंप्लीट करू. देविदाजी चौगुले साहेबांना विनंती आहे की आपण मानकुली गावचे शिवसेना शाखा प्रमुख आणि गुरुदत्त 40+ संघाचे आमचे सिनियर खेळाडू भारतदादा रामदास माली यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करूया. देविदास भाऊ आपले शुभ हस्ते आपण
मानकुली गावचे शिवसेना शाखा प्रमुख आणि गुरुदत्त सिनियर 40+चे एक सहकारी खेळाडू आहेत. धन्यवाद दादा, आपण आलात. आपलं सुजित नाईक आणि देवीदास चौगुले यांच्या वतीनं खूप खूप स्वागत आणि आभार. जाऊया आपण पहिल्या फेरीच्या चौथ्या सामन्याकडे. कासार वडवली विपक्ष न्यू एकविरा कारभाव. नक्कीच आज माजी केंद्रीय पंचायती राज चषकाची विजेता टीम विहान इंटरप्राइजेस नानकर पहिल्या सामन्यातून आज पराभूत झालेले. अडलक जॉली कामतगड टीम समोर या संघाला पहिल्या फेरीतून